So hello guys and welcome to Info Short, that is information in short. So today आज के टॉपिक में हम देखने वाले हैं कि digestion of the milk. And most of the people are complaining about the digestion of the milk. They are not getting the milk. Means milk is not get digested properly in most of the people. So what's the reason behind that? ठीक है, उसके पीछे का reason क्या है? So there is a protein present in the milk which is named as केसिन. दिस केसिन प्रोटीन इज रिस्पॉन्सिबल फॉर द व्हाइट कलर ऑफ द मिल्क. ठीक है ना, जो भी मिल्क का जो व्हाइट कलर जो होता है ये केसिन नाम के प्रोटीन की वजह से होता है. ठीक है ना, तो अब ये जो केसिन जो प्रोटीन है वो डाइजेस्टेड बाय द एंजाइम कॉल्ड एज रेनिन. ठीक है ना, तो ये रेनिन एंजाइम जो है वो केसिन को डाइजेस्ट करता है, डाइजेस्ट करने में हेल्प करता है, उसको डाइजेशन करता है. ठीक है ना, तो जो भी मतलब जो चिल्ड्रन जो है या फिर जो ब्रेस्ट फीडिंग चाइल्ड जो है उसमें उसका जो डाइजेस्टिव सिस्टम जो है वो रेनिन एंजाइम सीक्रेट करता रहता है. ठीक है ना, और जैसे जैसे हम बड़े होते हैं एज वी ग्रोन अप, जैसे जैसे हम लोग बड़े होते जाते हैं तो इसका डाइजेशन मतलब जो एंजाइम जो है हमारा डाइजेस्टिव सिस्टम जो है वो रेनिन एंजाइम का सीक्रेशन करना कम कर देता है या लगभग बंद कर देता है. ठीक है ना, तो इसी वजह से जो अडल्ट में जो है रेनिन का फॉर्मेशन कम होता है एंजाइम का, इसकी वजह से उसका प्रॉपर डाइजेशन नहीं होता है. इसकी वजह से उनको दे आर सफरिंग फ्रॉम इंडाइजेशन ऑफ मिल्क, दैट इज विच इज कॉजेस नाउसिया, वॉमिटिंग एंड डायरिया आल्सो सम केसेस. ठीक आहे ना, जे मिल्क मध्ये आहे ना त्या या मिल्क मध्ये केसिन नावाचं प्रोटीन असतं. त्या केसिन नावाच्या प्रोटीनमुळे ना दुधाला पांढरा रंग येत असतो. ठीक आहे ना, तर हे जे केसिन जे आहे ते लहान मुलांमध्ये जास्त सिक्रेट होत असतं, जे की ब्रेस्ट फीडिंग आहेत, म्हणजे जे की दूध पिलेले लेकर आहेत, ज्याला की दूध म्हणजे जे की दूध पिते लेकर आहेत. ठीक आहे ना, सर त्यांच्या डायजेस्टिव्ह सिस्टीमला हे रेनिन नावाचं एन्झाईम सिक्रेट करत असतं. आपण जर तसे मोठे हो त्यावेळेस तसं ना हे रेनिन नावाचं एन्झाईम जे आहे ते सिक्रेट कमी सिक्रेट होतं बॉडीमध्ये आपल्या, किंवा जवळपास लगभग बंद होऊन जातं. त्यामुळे काय होतं, ज्यावेळेस आपण जे अडल्ट लोक जे आहेत त्यावेळेस मिल्क कमी करतात त्यावेळेस त्यांना ते पचन होत नाही, त्यांना वॉमिटिंग वगैरे होणं, डायरिया अशा कंडिशन सिम्पटम्स दिसून येतात. त्यामुळे असं घाबरायचं काही कारण नाही. काही लोक म्हणतात यार मला पित्त होतं दूध पिल्यानंतर, त्याच्यामुळे दुधाचा चहा घेत नाही किंवा दूध घेत नाही, तर हे आहे याच्या मागचं कारण. त्यामुळे दूध खाल्ल्यानंतर किंवा दूध पिल्यानंतर व्हॉमिटिंग जरी होत असेल किंवा पित्त होत असेल किंवा मळ होत असेल तर यात घाबरण्याचं काय करणार. तर याला उपाय काय, तर याच्यावरती प्रोसेस्ड मिल्क खायचं. प्रोसेस्ड मिल्क म्हणजे कसं, जसं दुधाचं ध्यायामध्ये रूपांतर करून खायचं किंवा पनीर खायचं ऍज अ सबस्टिट्यूट फॉर द मिल्क. ठीक आहे, जेणेकरून ती पचायला सोपं जाईल. ठीक आहे ना, तर दिस इज इन्फॉर्मेशन इन शॉर्ट अबाउट digestion of milk. So let's meet again in another video with another short information. Till then, take care.